जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या आणवा या गावात मागील 5 ते 6 दिवसापूर्वी एक भयंकर घटना घडली होती। कैलास बोराडे या नावाच्या व्यक्तीला अमानुष पद्धतीने मारहाण करून पेटलेल्या चुलीतले लोखंडीच्या रॉडने त्याला चटके देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला होता। सध्या मी याच ठिकाणी उभा आहे, या गावात मी आलोय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हेच ते महादेवाचं मंदिर आहे। याच ठिकाणी कैलास बोराडे नावाचा व्यक्ती जो आहे तो आला होता। जागृत महादेव मंदिर असं या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे। आणवा चौफुली तालुका भोकरदन असं या पाटीवरती नाव लिहिलंय आणि याच ठिकाणी कैलास बोराडे नावाचा जो व्यक्ती आहे तो दर्शनाला महाशिवरात्रीच्या दिवशी आलेला होता। आल्यानंतर या ठिकाणी नवनाथ दौंड याचा जो भाऊ आहे भागवत दौंड त्याने या ठिकाणी कैलास बोराडे याला तापलेल्या रॉडने त्याच्या अंगावर त्याला पूर्ण निर्वस्त्र करत चटके दिले होते। या मंदिरात कैलास बोराडे हा दर्शनासाठी आला होता। त्यावेळी त्यांची शाब्दिक चकमक जी आहे ती या ठिकाणी झाली होती आणि त्यानंतर या शाब्दिक चकमकीचं जे रूपांतर आहे ते वादामध्ये झालं आणि त्यानंतर हा जो प्रकार आहे अमानुष मारहाणीचा आणि त्यानंतर लोखंडी रॉडने त्याला चटके देण्यात आले होते, हा जो प्रकार आहे तो याच ठिकाणी घडलेला आहे। नेमका हा प्रकार जो आहे तो कुठे घडलेला आहे ती जागा मी आपल्याला आता दाखवतोय। हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला गरम तापलेल्या रॉडने चटके देण्यात आले होते। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी जी चूल होती ती पेटलेली होती आणि सळया ज्या होत्या त्या याच चुलीत तापलेल्या होत्या आणि नवनाथ दौंड याच्या भावाने जो आता सध्या अटक आहे आणि नवनाथ दौंड जो आहे तो फरार आहे। भागवत उर्फ सोनू दौंड या व्यक्तीने कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला याच ठिकाणी जे आहे ते गरम तापलेल्या रॉडने चटके दिलेले होते। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अजूनही या ठिकाणी या जागेचं जे निशाण आहे ते जशाच तसं आहे। 4 ते 5 दिवसापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी ही घटना भयंकर पद्धतीची घटना जी आहे ती घडलेली होती। त्यानंतर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ खरं तर उडालेली पाहायला मिळाली होती। या प्रकरणी पारद पोलिसांनी नवनाथ दौंड जो आहे तो ठाकरे गटाचा भोकरदनचा तालुका प्रमुख आहे आणि शिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य असल्याची सुद्धा माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। नवनाथ दौंड जो आहे तो अद्यापही फरार आहे। मात्र नवनाथ दौंड ज्याचा भाऊ भागवत दौंड याला पारद पोलिसांनी अटक केलेली आहे आणि नवनाथ दौंडचा जो शोध आहे तो आता पोलीस या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर नवनाथ दौंडच्या शोधासाठी 2 पथक देखील नेमलेली आहे आणि लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आपल्या सोबत कैलास बोराडे या जी व्यक्ती होती त्यांचे भाऊ आपल्या सोबत आहेत। काय प्रकार झाला होता काय सांगा? जुन्या वादावरून झालेले भांडण ही पाईपलाईनचे पहिले जे जुने वाद झाले त्यांनी दोघा भावांनी तेव्हा त्याला मारलं। जुन्या वादून नंतर मग शिवरात्री जुना वाद केव्हा झाला होता? जुना वाद 1 महिन्यापूर्वी झाला। बरं, 1 महिन्यापूर्वी तेव्हा बी त्याला मारलं गेलं। दोघांनाच मारलं, दोघा भावांना। कोणी मारलं? नवनाथ दौंड आणि सोन्या दौंड। या दोघांनी तेव्हा बी त्याला धमकी दिली की तुला JCB ना गड्ड करून गाडून टाकू, कारण की त्याची हुकुमशाही एवढी ती गुंडाशाही एवढी बेकारी की इटलचे जे शेतातले जे लोक त्याच्या दर्पणशाही खाली आहे। शिवरात्रीच्या दिवशी असा कट रचला त्यांनी की सळया गरम करून चुलीमध्ये हे करून सगळं त्यांना हे केलं, चटके देण्यात आले। सोनू दौंड आणि नवनाथ दौंडचा कट रचलेला होता यांनी। पहिले सळया, नंतर त्याला मंदिरातून बाहेर ओढणं, ते हे सगळं पूर्ण त्यांनी कट रचलेला होता। ज्या दिवशी तुमच्या भावाला चटके देण्यात आले त्या दिवशी या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं? त्यांच्या राळातले शेतातली गोष्ट ही त्यांच्या राळातले पूर्ण होते, पण त्यांनी सगळ्यांनी कट रचलेला होता। त्याच्यामुळं त्याच्या कोणी सोडायला गेलं नाही, कोणी काही करायला गेलं नाही। त्याच्यामुळे हा कटच रचलेला होता सगळ्यांनी। त्याला जीवे मारण्याचंच होतं त्याचं, पण ते देवाची भक्ती त्यानं मनापासून केली त्याच्यामुळे ते वाचला एवढं। बरं, आधी पूर्वी तुम्ही म्हणता की वाद झाला होता, त्यानंतर हे वादाचं रूपांतर थेट या ठिकाणी अशी जी घटना घडली हे कसं घडलं? हे कसं घडलं म्हणजे त्यांनी इथं मंदिरावर त्यांनी विरोध केला त्याला की मंदिरात जाऊ नको, मंदिरात जाऊ न द्यायला विरोध केला सोन्या दौंडना। म्हणजे कटच रचलेला होता त्यांनी। त्याला मंदिरातून बाहेर ओढलं, गळचंड धरलं, त्याला बाहेर ओढलं, मारलं, पहिले मारलं ते म्हणजे नंतर चटके देताना त्यांनी व्हिडिओ हे जे केलेला आहे व्हायरल, ते चटके देताना केलेला आहे। कारण की पहिले जे मॅटर होतं त्यांनी व्हिडिओ मध्ये काय तर नग्न औषध ते सांगताय, ते हे करताय, ते तसं काहीच नाहीये। त्यांनी शिवीगाळ सुद्धा केली नाही, कोणालाच काही बोललं नाही। जिथं महिला होत्या त्याच्या सोबत बी काही शिवीगाळ कोणालाच काही केली नाही, कारण की गलतीच नव्हती त्याची। त्या मागच्या कारणामुळे त्याला चटके देण्यात आली।
बरं, आता तुमची मागणी काय मग प्रमुख? मागणी आम्हाला एकच आहे की मुख्यमंत्री साहेबाला आणि गृहमंत्री साहेबाला एकच आहे की आम्हाला ह्या गोष्टीपासून न्याय मिळावा. ह्या लोकांपासून आम्हाला जीव म्हणजे कधीपय धोका आहे. बरं, नवनाथ दौंड यांची काही पार्श्वभूमी तुम्हाला सांगता येईल का? पार्श्वभूमी ते दहशतच निर्माण आहे त्याची. इकडं गुंडाशाही कधी पण कोणाला धमक्या देणार. बरं, तुमच्यासोबत काही त्यानं धमकी दिली असा काही प्रकार यापूर्वी काही घडलेले? एका महिन्यापूर्वी ते म्हणजे वाद झाल्यापासूनच आम्हाला त्याच्या जे हे झालं ना, एका महिन्यापूर्वी जे वाद झाला तेव्हापासून आमचा त्याचा संपर्क झाला. त्याच्या अगोदर आम्ही त्याच्या सोबत नाही, काहीच नाही. पण ज्या त्यानं धमकी दिली, पहिलं धमकी देणार तो म्हणजे एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ती. बरं, नेमका पाईपलाईनचा काय वाद होता? पाईपलाईनचा त्यांना की बाबा तू रस्त्यातून न जाता तू साईडला पाईपलाईनचा हे कर, की तेव्हा बोलला की तू कोण आम्हाला सांगणार. पाईपलाईन कोणाच्या रस्त्यातून जात होती? पाईपलाईन म्हणजे कैलास बोराडे यांच्या शेतात म्हणजे रस्त्यापासूनच जात होती. की त्याचा कैलास भाऊचं म्हणणं होतं की बाबा तू शेतातून घे, साईडला घे. तेव्हा बी त्याला धमकी दिली मारण्याची की तू आता आमच्या नांदी लागू नको. नवनाथ दौंड आणि सोन्या दौंड यांनी धमकी दिली. तेव्हा बी त्या धमकीनुसार साधारण या गोष्टीला किती दिवस झाले? 1 महिना झाला, 1 ते 1.5 महिना झाला. त्यावेळी त्यांचं काय तुम्हाला म्हणणं होतं, काय बोलले तुम्हाला ते? त्यावेळेस बी आम्ही मनावर नाही घेतलं. कैलास भाऊला मारलं तेव्हा बी आम्ही मनावर नाही घेतलं एवढं. तेव्हा बी म्हणजे हे चटके देण्याच्या आधी सुद्धा त्याला मारहाण झाली म्हणणं आहे. छातीवर बसून तोंडावर गुत्ते मारले त्याच्या. तेव्हा बी आम्ही मनावर नाही घेतलं की का कोणी मारलं, की त्याची हुकुमशाही गुंडाशाही. आम्ही त्या परिस्थितीला आमची परिस्थिती बेकार आहे. हो, आमची परिस्थिती एकदम नाजूक आहे. आम्ही मेंढ्या मागे हिंडणारे लोक. काय परिस्थिती आमची, कोणी पण आम्हाला हे करतं ना, त्याच्यामुळे तेव्हा बी आम्ही मनावर नाही घेतलं. तर नक्कीच आपण पाहिलं की हे होते कैलास बोराडे यांचे चुलत बंधू. यावेळी त्यांनी असं सांगितलेलं आहे की नवनाथ दौंड यांनी यापूर्वी सुद्धा आम्हाला धमकी दिलेली आहे आणि कैलास बोराडेला यापूर्वी सुद्धा नवनाथ दौंडने मारहाण केलेली आहे. आसपासच्या परिसरात नवनाथ दौंड याची दहशत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मागील काही दिवसापासून इतरही नागरिकांना नवनाथ दौंड आणि त्याचा भाऊ भागवत उर्फ सोनू दौंड हा धमकावत असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्हाला आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी योग्य तो न्याय द्यावा. त्यामुळे त्याला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या प्रकरणासंबंधित या बोराडे कुटुंबियांना काय न्याय देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आणवा, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.